दुसऱ्या बाजूला बेतवडे ब मॅच स्टार्ट होते. टॉस जिंकून प्रथम स्वीकारला ते म्हणजे क्षेत्ररक्षण आणि बेतवडे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर कॅश प्राइज असेल दीपेश भाणे यांच्याकडनं संदीपसाठी पारितोषिक असेल. 3 चेंडू 3 विकेट जर घेतले तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. टायगर विपक्ष बेतवडे सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत काटेगावचे माजी सरपंच सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील, त्यानंतर तुम्ही पाहतात सनी पाटील यांचं आगमन झालं आहे. त्याचबरोबर अनंत पाटील, राजेश पाटील, सनी पाटील, संतोष बेडेकर, सर्वांचं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उपस्थित मान्यवरांचं पाहुण्यांचं व्यासपीठावर आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आज सामने सुरू करायचं आहे, सामना थांबवू नका, सामना सुरू करायचा आहे. पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये सामने ते सुरू राहणार आहे, त्याची मात्र तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. सामना सुरू आहे तो टायगर विरुद्ध बेतवडे आणि आपण वळूया पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शुभम राऊत यांच्याकडे. धन्यवाद 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 सर. तर पहिला चेंडू मात्र ऑनसाईडला खेळतात आणि या बॉलवरती 1 रन मात्र प्राधान्य केली आहे. संदीप गोलंदाजी मार्कवरती आलाय तर फलंदाज प्रवीण आणि त्याचबरोबरीने विकास. ज्या प्रवीणने मात्र गेल्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती तोच विकास मात्र पुन्हा एकदा सलामीसाठी येतोय संघासाठी. गेल्या मॅचमध्ये भरपूर चांगली फलंदाजी त्यांनी दाखवली आणि आता मात्र तोच फॉर्म घेऊन तो उतरलाय पुन्हा एकदा या दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी. महत्त्वाचा सामना असेल, जो संघ जिंकेल तो पुढे सरकेल आणि नक्की जो संघ पराभूत होईल त्या संघाला इथे त्या स्पर्धेला सोडावं लागेल. एक भरपूर मोठं आयोजन आहे. राहुल शेठ पाटील चषक 2019 भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. 2 बलाढ्य संघ मात्र मैदानामध्ये एकमेकांच्या समोर आलेत. 5 षटकांची मॅच आहे. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्कवरती आलाय षटक क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या. हा चेंडू ऑनसाईडला खेळतायत. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये आणि इथे मात्र प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकाने, मात्र त्याला बीट करून सीमारेषे बॉल निघून जातोय 4 रनसाठी. यावेळेस मात्र विकासच्या बॅटमधून चौकार आलाय. प्रवीण गेल्या मॅचमध्ये भरपूर चांगली फलंदाजी करत होते तर विकास मात्र या मॅचमध्ये त्याच्या बॅटचा फेस उघडतोय आणि चौकार मात्र पहिल्याच बॉल त्यांनी कुठल्या मैदानाच्या आतमध्ये. स्कोर एकंदरीत 5 या आकड्यावरती. यावेळेस अतिशय चांगला फटका, चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि आणखीन एक चौकार फलंदाज विकासच्या बॅटमधून मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाज संदीपसाठी एक पारितोषिक आलंय दीपेश भाणे यांच्याकडनं. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल ते म्हणजे गोलंदाज संदीपला. मात्र इथे फलंदाज विकास जबरदस्त फलंदाजी करतोय आणि या 2 चौकाराच्या मदतीने तब्बल 9व्या आकड्यावरती धावसंख्या पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. चारी बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षक वर्ग आपल्याला ही मॅच एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरं वर्ष स्पर्धेचं गतवर्षी देखील अतिशय थाटामाटाचा उत्सव पार पडला होता आणि या वर्षी देखील प्रत्येक प्रेक्षकाने या स्पर्धेला गर्दी केली आहे. कारण की 2 वर्षात एक अतिशय चांगलं आयोजन या स्पर्धेचं. राहुल शेठ पाटील चषक 2019. स्कोर पोचलाय तो म्हणजे एकूण 9व्या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्कवरती रेडी होतोय. यावेळेस हा चेंडू ऑफस्टंपवरती फेकला गेला आणि इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू फेकतायत. 2 चौकार आल्यानंतर या चेंडूवरचा
कमबॅक गोलंदाज संदीपचा अतिशय चांगला पाहायला मिळतो, कारण की जेव्हा जेव्हा आदल्या बॉलवरती धावा येतात मात्र त्यानंतरच्या येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक करणं हे मात्र चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं आणि इथे मात्र ती चांगली गोलंदाज संदीपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू देखील समोर फक्त ड्राईव्ह करतायत, क्षेत्ररक्षक आलेत, एक रन दुसऱ्या धावेसाठी कॉल येतोय, मात्र एकाच रनवरती इथे समाधान मानतील. धावसंख्या धावफलकावरती पोहोचत असताना एकूण 10 या आकड्यावरती 10 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं गोलंदाज संदीप फुटारकर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 1 मध्ये 2 चौकार वगळता त्यानंतरचे मात्र टाकलेले चेंडू अतिशय चांगले आहेत गोलंदाज संदीपचे आणि वाखडण्याजोगी गोलंदाजी आतापर्यंत संदीपने मैदानामध्ये दाखवली आहे. मंचावरती अनेक मान्यवरांची मांडियाळी पाहायला मिळते. सर्वांचे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा गोलंदाज संदीप पहिल्या षटकातला शेवटचा बॉल घेऊन इथे मात्र फलंदाज जर पाहायला गेलं तर प्रवीणचा एक वेगळा फरक खेळायचा मानस होता, गुडघे टेकून ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता, मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. खेळ संपला मैदानामध्ये पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकानंतर तब्बल धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला समाप्त आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती. तर पहिल्या षटकानंतरच एकंदरीत धावसंख्या 10 या आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने म्हणता येईल. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते बॅक टू बॅक, मात्र त्यानंतरचा केलेला कमबॅक गोलंदाज संदीप पुटारकरचा अतिशय चांगला आणि वाखण्याजोगा होता. तर 10 धावा पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर पाटील येतोय. या दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती स्कोर एकंदरीत 10 या आकड्यावरती. पुण्यात जातो मैदानामध्ये हा सामना पाहण्यासाठी अतिशय रंगतदार अशी मॅच नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूच्या पाठीमागे, चेंडू मात्र स्टॉप केलाय आणि फेकताय तोपर्यंत ही दुसरी धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली आहे. रिस्क घेतली आणि या 2 धावा देखील वेगाने कंप्लीट मैदानामध्ये केल्या जात आहेत. जीवाच्या आकांताने धावत होते आणि धावता धावता मात्र या 2 धावा कधी कंप्लीट झाल्या हे मैदानामध्ये कळत देखील नाहीये. 2 रनने तब्बल स्कोर एकंदरीत 12 या आकड्यावरती पोहोचतो. एकेरी दुहेरी धावेने संघ पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत तब्बल 12 धावा धावफलकावरती मैदानामध्ये पाहायला मिळतात. दुसरं षटक पॉवर प्लेचं मैदानामध्ये सुरू आहे. पहिली 2 षटकं आपल्याला पॉवर प्लेची पाहायला मिळत आहेत आणि आतापर्यंत 12 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा 1 रन कंप्लीट केलाय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. भरपूर महत्त्वाचा सामना असेल. इथून तुम्हाला या स्पर्धेचं विजेतेपद पटकावायचं असेल तर मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल, मेहनत प्रचंड करावी लागेल आणि हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं असेल, कारण की दोन्ही संघ देखील भरपूर मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेत आणि कोणत्याही संघाला इथून परत असं जायला आवडणार नाही आहे. या स्पर्धेचा एकतरी बक्षीस प्रत्येकाला पटकावायचं आहे आणि त्यासाठी मात्र इथे हे 2 संघ मैदानामध्ये झुंजतायत, झगडतायत आणि एक चांगलं क्रिकेटचं युद्ध आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती दुसरं षटक गोलंदाज सागर पाटीलच्या मैदानामध्ये मार्गस्थ आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुन्हा तो गोलंदाज सागर षटक क्रमांक 2 मध्ये. हा चेंडू देखील फक्त समोर ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खूप देखना फटका मैदानामध्ये पाहायला मिळतो. टायमिंग प्रचंड होत्या फटक्याच्या पाठीमागे. थांबले, चेंडूला येऊ दिलं आणि फक्त समोर ड्राईव्ह करतायत चेंडूला फलंदाज
प्रवीण एक अफलातून फलंदाज आहे या संघाचा. यावेळेस अपील झाली आहे पंचांकडे, अतिशय स्ट्रॉंग अपील आहे आणि इथे नक्की आमचे दोन्ही पंच देखील एकत्र येतील आणि योग्य निर्णय नक्कीच पंचांच्या माध्यमातून देण्यात येईल. दोन्ही पंच आमचे एकत्र आलेत. अतिशय क्लोज डिसिजन आहे. पंच मात्र योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतील. वाईट बॉल, नक्कीच वाईट बॉल असेल पंचांचा इशारा. आणि धावसंख्येकडे जर आपण पाहायला गेलं तर धावफलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळतील आपल्याला 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं गोलंदाज सागर पाटीलचं मार्गस्थ आहे आणि तब्बल 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत आणि दोन मात्र मोठे संघ एकमेकांच्या समोर जेव्हाच्या वेतात मात्र तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना एक चांगली लढत पाहायला मिळत असते. एका बाजूला आपला टायगर, दुसऱ्या बाजूला बेतवडे ब. दोन्ही संघाने देखील प्रचंड मेहनत केली आहे आणि इथे जर तुम्ही संघर्ष केला तर तुम्हाला मेहनतीचं फळ आहे नक्कीच या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला मिळेल. आजचा 5वा दिवस आहे. एकूण 6 दिवस ही क्रीडा स्पर्धा या ऐतिहासिक मैदानामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू गोलंदाज सागरच्या माध्यमातून मैदानामध्ये फेकला जातोय. या अगोदर बॉल अतिरिक्त फेकला, व्हाईट बॉल फेकला आणि त्यानंतरचा दुसरा बॉल मात्र निर्धाव फेकत असताना गोलंदाज सागर पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच, दुसरं षटक पॉवर प्लेचं कमबॅक करत असताना षटकामध्ये गोलंदाज यावेळेस सरळ रेषेत खेळलेत बरोबर स्क्रीनच्या समोर लॉंग ऑफला आणि एकूण मिळतीला फटक्यावरती धावा एकूण 6. षटकार. टेकड्यांकिडीज आहे अतिशय चांगलं संगीत. यांच्या नावाने क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राहुल शेठ पाटील चषक, त्यांचं अतिशय चांगलं संगीत पाहायला मिळतंय. जबरदस्त स्क्वेअर कट, चेंडू पुण्याच्या सीमारेच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. आणखीन एक मोठा फटका फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं. या साहेबांना विनंती करतो की आपण या मंचावरती या स्थानापन्न आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. राहुल शेठ पाटील चषक 2019 मध्ये 2 मोठे फटके, जबरदस्त फलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून मैदानामध्ये केली जाते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकात आल्या 10 धावा तर या षटकात तब्बल 18 धावा कुठून काढल्यात फलंदाजी करणाऱ्या बेतवडे संघाने. 28 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त मैदानामध्ये कामगिरी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज देखील तडजोड बॅटिंग करतात. प्रवीणने देखील मोठे फटके मारलेत आणि विकास देखील तशीच फलंदाजी करतोय आणि लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये किंवा टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन प्रत्येक टीमसाठी एक सक्सेसफुल जोडी ठरली आहे आणि या बेतवडे संघासाठी देखील दोन्ही फलंदाज भरपूर चांगली फलंदाजी करतायत. गेल्या षटकात पहिल्या ओव्हरमध्ये विकासने भरपूर चांगली फलंदाजी केली तर मात्र दुसऱ्या षटकात सागर पाटीलच्या प्रवीणने मात्र खूप चांगली फलंदाजी केली आहे. गेल्या मॅचमध्ये 39 धावा कुठल्या प्रवीणने आणि या सामन्यात देखील भरपूर चांगली फलंदाजी तो सातत्याने करतोय. तिसरं षटक पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्कवरती आलाय. इथे पहिला चेंडू मात्र यॉर्कर फेकला होता आणि 1 रन मात्र कंप्लीट होतोय. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव कंप्लीट होते आणि 1 रनने मात्र स्कोर एकंदरीत 29 या आकड्यावरती. तर दीपेश भाणे यांच्याकडनं पारितोषिक असेल ते म्हणजे संदीपसाठी विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातलं तिसरं षटक घेऊन गोलंदाज संदीप गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलं षटक 10 धावांचं फेकलं आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कर्णधारांनी गोलंदाजी दिली म्हणजे संदीपकडे आणि संदीप मात्र मैदानामध्ये पहिला चेंडू खूप चांगल्या प्रकारे पिचिंग करतोय. स्कोर पोचलाय तो म्हणजे एकंदरीत 29 या आकड्यावरती.
29 धावा धावफलकावरती. विनंती असेल, वेळेचं बंधन आहे संघाला. टायगर टीम स्पीडअप करा, विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. स्कोर 29 आकड्यावरती 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल शेठ पाटील चषक 2019 एक भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. हा चेंडू देखील भरपूर चांगला, त्याच चेंडूचा रिप्ले दाखवलाय. पहिला बॉल देखील याच प्रकारे फेकला होता गोलंदाज संदीपने आणि दुसरा चेंडू देखील बरोबर त्याच दिशेने फेकलाय. गेल्या वेळेस नक्की थोडासा चेंडू वेगाने होता, तर यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि इथे मात्र हा मैदानामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही ओळख आहे संदीपची. जेव्हा जेव्हा तो टायगर संघासाठी गोलंदाजी गरज असतो तेव्हा तेव्हा मात्र असे चेंडू मात्र तो सातत्याने फेकत असतो आणि ओळख आहे संदीपची आणि ती मात्र तो ओळख मैदानामध्ये पटवून देतोय समोरच्या बेतेवडे संघाला. दोन्ही संघ देखील तुल्यबल आहेत, दोन्हीकडे स्टारकास्ट आहे, दोन्ही संघांमध्ये मात्र मोठमोठे खेळाडू आहेत आणि धावसंख्येकडे जर आपण पाहिलं तर 29 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय संदीप, षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं घेऊन. तिसऱ्या षटक अपील झाली. पुन्हा एकदा पंचांकडे अतिशय स्ट्रॉंग अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय मैदानामध्ये. प्रवीण परततोय तो म्हणजे तंबूच्या दिशेने. आणखीन एक पहिलं विकेटचं बटन होतं ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी गोलंदाज संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच ज्यावेळी चेंडू थोडंसं पुढे फेकलं आणि या बॉलवरती मात्र प्रवीण हा बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिन्ही चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकलेत आणि व्हेरिएशन आहे गोलंदाज संदीपकडे. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकण्याची कला आहे आणि ती कला मात्र तो मैदानामध्ये प्रेक्षकांना दाखवत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून. 3 चेंडू अतिशय चांगल्या मैदानामध्ये फेकलेत त्याने आणि स्कोर मात्र 29 आकड्यावरती स्थिर. या षटकात आतापर्यंत एक विकेट देखील घेतलाय आणि फक्त एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे, ती म्हणजे गोलंदाज संदीपने. टायगर टीम वेळेचं बंधन आहे, विनंती असेल, वारंवार विनंती करतोय टायगर टीमला, कारण की अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. यावेळेस हा चेंडू खूप चांगला मैदानामध्ये पाहायला मिळतो. त्याने गोलंदाजी अचूक टप्प्यावरती जर पाहायला गेलं, या अगोदर बॉल थोडासा पुढे फेकला तर हा चेंडू देखील त्याच दिशेने फेकला आणि इथे फलंदाज बॅट फिरवण्याच्या अगोदरच बॉल मात्र यशरक्षाच्या हातामध्ये जातोय. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये या गोलंदाजाच्या आणि भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये सातत्याने दाखवली जाते आणि स्कोर मात्र 29 आकड्यावरती स्थिर आहे. धावसंख्येला मात्र पुढे सरकून देत नाहीयेत टायगर संघाचे गोलंदाज. क्या बात आहे. पण यावेळेस मात्र लाईन लेंथ टप्पा थोडासा खराब आणि ऑप्शनच्या नक्कीच बॉल बाहेर निघून जातोय आणि पंचांचा इशारा मात्र व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज संदीप हा चेंडू मात्र त्याला पुन्हा एकदा व्हाईट बॉलच्या दिशेने फेकायचा होता, मात्र थोडासा बॉल बाहेर निघतोय आणि मात्र इथे व्हाईट बॉलचा इशारा लगेच पंच देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 आकड्यावरती धावसंख्या षटक क्रमांक मैदानामध्ये सुरू होते म्हणजे गोलंदाजाचं तिसऱ्या संदीपचं आणि संदीपने मात्र या राहुल शेठ पाटील चषकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेलची शक्यता आणि इथे दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल ड्रॉप होतोय. अगोदर असं वाटलं की झेल पकडतील काय, मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचं रूपांतर होतंय ते म्हणजे एकूण मैदानामध्ये 2 धावांमध्ये. 2 धावांनी धावसंख्या एकंदरीत 32 आकड्यावरती पोहोचते. 32 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरा गोलंदाज संदीपच्या मैदानामध्ये मार्गस्थ आहे. संदीपने मात्र या स्पर्धेत जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली आहे टायगर संघासाठी. हर्ष 11 टायगर संघ या तिसऱ्या षटकात खूप चांगली गोलंदाजी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि स्कोर मात्र हा चेंडू देखील चांगला,
भरपूर चांगली गोलंदाजी इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता आणि एक रन कंप्लीट झालाय. खेळ मैदानामध्ये समाप्त होतो म्हणजे एकूण 3 षटकांचा आणि 3 षटकानंतर तब्बल 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11.00 सरासरी प्रति 3 षटकांच्या पाठीमागे धावा कुठल्या आहेत त्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या वडवली संघ बेतवडे संघाने. मी विनंती करतो रणवीर 11 जय हनुमान क्रिकेट क्लब आडिवली पूर्ण संघाने व्यासपीठावर यायचं आहे. रणवीर 11 जय हनुमान क्रिकेट क्लब आडिवली पूर्ण संघ इथे उपस्थित आहे. सर्व खेळाडू उपस्थित आहेत या संघाचे. सर्वांना विनंती करतो व्यासपीठावर या आणि त्याचबरोबर प्रजेश पाटील यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. रणवीर 11 जय हनुमान क्रिकेट क्लब आडिवली यांच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. राहुल शेठ पाटील चषक 2019 या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते आणि रणवीर 11 जय हनुमान क्रिकेट क्लब आडिवली आणि त्याचबरोबर प्रजेश पाटील आपणास विनंती आहे आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विनोद शेठ पाटील यांचा इथे यथोचित सन्मान आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते करायचा आहे. हरेश पाटील आपणास सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट आज कल्याण डोंबिवलीमध्ये खेळलं जाते. शिस्तसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यासाठी आम्ही जेवढं कौतुक किंवा जेवढं आभार व्यक्त करू ते सन्मान्य विनोददादा पाटील यांचं तेवढं कमी आहे. त्यांचा इथे यथोचित सन्मान होते. जर जोरदार टाळ्या होऊ द्या या व्यक्तिमत्वासाठी. दादांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार मी व्यक्त करतो कारण ही शिस्त जी हवीच होती ग्रामीण क्रिकेटला आणि ती शिस्त तुमच्या असोसिएशनच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. अध्यक्षपदी तुम्ही विराजमान झाल्यानंतर ही शिस्त अजूनच भरपूर भक्कम झाली आहे आणि चांगलं क्रिकेट आपल्या कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून सर्व संघ इथे खेळत आहेत. त्याबद्दल दादांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रणवीर 11 जय हनुमान क्रिकेट क्लब आडिवली आणि त्याचबरोबर प्रजेश पाटील यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचा ते सन्मान केला आहे. आभार व्यक्त करतो दादांचे. आपण इथे आलात वेळात वेळ काढून आणि या स्पर्धेला शुभ आशीर्वाद दिलेत. प्रजेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर अजून एक सन्मान करायचा आहे. काटेगावचे माजी सरपंच सन्माननीय काशीनाथ शेठ पाटील यांचा सन्मान केला जाईल. ओके आपण वळूया मध्येच्या आतमध्ये आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये जे मात्र स्पर्धा ऑलरेडी सामने ऑलरेडी सुरू आहे तो टायगर विरुद्ध बेतवडे या संघांमध्ये आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडतील आमच्याशी एक नवीन युगाचा समालोचक. आपण ऐकूया शुभम राऊत यांना. धन्यवाद. तर यावेळेस आणखीन एक फटका आणि मिळतील या फटक्यावरती 6 धावा. षटकार. दोन बॉल मध्ये 2 उत्तुंग फटके. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधनं आलाय मैदानामध्ये. नेता शेडीज मात्र मैदानामध्ये 2 मोठे फटके प्रशांतने दाखवलेत. धावसंख्या जर पाहायला गेले धावफलकावरती पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 45 या आकड्यावरती. 4थं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशील आहे. या 4थ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती सुशील पाटील आणि 2 बॉलवरती 2 मोठे फटके प्रशांतने दाखवलेत. मैदानाच्या आतमध्ये सरळ रेषेत अप्रतिम फटका. सुरेख फटका. षटकार. 3 बॉल 3 मोठे फटके. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 3 बॉल मध्ये 3 मोठे फटके मैदानामध्ये पाहायला मिळतात. एक स्क्वेअर लेगला मारला, एक समोर मिड विकेटला आणि हा बरोबर लॉंग ऑनला खेळत असताना फलंदाज मैदानामध्ये प्रशांत 3ऱ्या क्रमांकावरती आलाय आणि 3 बॉल मध्ये पहिल्या 3 मोठे फटके दाखवलेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुशीलच्या गोलंदाजीवरती. यावेळेस हा चेंडू इथे
फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि इथे मात्र दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल निघून गेल्या सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. DJ Avi 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 भरपूर चांगली मैदानामध्ये फलंदाजी होते प्रशांतच्या माध्यमातून. या चेंडूवरती देखील चौकार आलाय. पुण्याचा गोलंदाज राऊंड विकेटने. हा चेंडू इथे नो मॅच मध्ये पडतोय. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी येतील का? इथे प्रशांत आलाय आणि इथे शंतनू देखील चेंडू घेऊन आलेत आणि इथे फलंदाज बाद होईल. आणखीन एका विकेटचं पतन होतोय. फलंदाज बाद. थँक्यू धावसंख्या 56 आकड्यावरती 56. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र चूक होणार नाहीये. परतावं लागेल फलंदाज प्रशांतला तंबूच्या दिशेने. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय. प्रशांत मैदानाच्या बाहेर. तर धावसंख्या दाफलकावरती पहिल्या 4 षटकानंतर तब्बल 56 आकड्यावरती पाहायला मिळते. 56 धावा. गेल्या षटकात तब्बल 3 षटकार लागोपाठ आले आणि त्यामुळे मात्र धावसंख्येचा आलेख हा उंचवलेला आहे. तब्बल 56 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानामध्ये 14 समाप्त झाले. आता 5वं षटक असेल. शेवटची ओव्हर आणि या लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश येतोय. शेवटची ओव्हर आहे दिनेशची. दिनेश कुटारकर गोलंदाजी मार्कवरती आला या 5व्या षटकात. षटक क्रमांक मैदानामध्ये 5 दिनेश. 56 धावा धावफलकावरती. आतापर्यंत भरपूर चांगली फलंदाजी झाली आहे ती म्हणजे बेतवडे ब संघाची. तर नवीन 2 फलंदाज मैदानामध्ये असतील अमर आणि त्याचबरोबरीने नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजे अमरच्या सोबतीने समीर. 2 नवोदित फलंदाज मैदानामध्ये आलेत कारण की पहिली 3 टॉप ऑर्डर होती ती मात्र तंबूमध्ये परतली आहे. 2 इन्सेट फलंदाज ज्यांनी अजून एकही बॉल खेळलेला नाहीये आणि अमर मात्र स्ट्राईकवरती असेल. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं गोलंदाज दिनेश गोलंदाजी मार्कवरती आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे दिनेश. षटक क्रमांक मैदानामध्ये असेल ते म्हणजे 5वा. शेवटचं षटक. यावेळेस खूप चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून मैदानामध्ये फेकला जातोय. दिनेश षटक क्रमांक मैदानामध्ये 5वा आणि पहिला चेंडू मात्र भरपूर चांगला मैदानामध्ये फेकलाय. डॉट बॉल. पुण्यात राऊंड विकेटने गोलंदाजी मार्कवरती दिनेश. यावेळेस फुल टच बॉल ऑन साइडला फेकून दिले चेंडूला सीमारेषेच्या बाहेर 6 रनसाठी. षटकार.
की जर तुम्ही अमरला फुलटॉस बॉल दिला तर त्याचं एकच प्रत्युत्तर असेल ते म्हणजे षटकारामध्ये, आणि ते फुलटॉस बॉल दिला, खराब चेंडू फेकला आणि त्या चेंडूला मात्र प्रत्युत्तर षटकारामध्ये दिले ते म्हणजे अमरने. दुसरा बॉल देखील भरपूर उंच या मैदानाच्या खूपच लांब बॉलला फेकून दिलंय 6 धावांसाठी. आणखीन एक षटकार. जबरदस्त बॅटिंग, 2 षटकार, 2 मोठे उत्तुंग फटके आणि धावसंख्या पोचली ती म्हणजे तब्बल 68 आकड्यावरती. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. 68 68 धावांचा आकडा धावफलकावरती लावलाय. शेवटचं षटक हाणामारीचं आणि त्या षटकात मात्र धावा कुठल्या जात आहेत. यावेळेस राऊंड विकेट होते, ओव्हर द विकेट आले, प्रत्युत्तर तेच चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. अगोदर चेंडू त्यांनी राऊंड विकेट फेकले, मग ओव्हर द विकेट आला आणि ओव्हर द विकेटला देखील तेच प्रत्युत्तर पाहायला मिळालं अमरच्या माध्यमातून आणि चौकार मात्र चेंडूवरती कुठलाय. धावसंख्या तब्बल 72 आकड्यावरती पोहोचली. चौकाराने धावसंख्येचा पुन्हा एकदा आलेख उंचावलाय. तब्बल 72 आकड्यावरती स्कोर पोहोचत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर द विकेटने यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा येतोय जय पवार सरांचा. व्हाईट बॉल ऑफस्टम्पच्या नक्कीच बॉल बाहेर फेकत असताना गोलंदाज संदीप. दिनेश या षटकात मात्र भरपूर धावा कुठल्यात. हा चेंडू देखील इथे मैदानामध्ये निर्धाव चेंडू आहे. यावेळेस टप्पा अचूक होता. पूर्णपणे अभ्यास केला फलंदाजाचा की ऑफस्टम्पवरती आले होते, ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न होता. त्या क्षणी मात्र पिचिंग अप्रतिम झाली गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून मैदानामध्ये आणि हा मात्र डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुण्याचा गोलंदाज दिनेश पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने हा चेंडू सुरेख फेकलाय. ऑनसाईडला खेळतात, एक रन कंप्लीट झाले. क्षेत्ररक्षक आले बॉलवरती, चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात अतिशय वेगाने. या 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केलं दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झाली ती म्हणजे एकूण 75 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 75 धावा कुठल्या आहेत आणि इथून टार्गेट सेट केले ते म्हणजे 76 धावांचं. ते म्हणजे हर्ष 11 डायगर या संघासमोर एक चांगली टोटल मात्र उभी केली. 75 धावा कुठल्या आहेत 5 षटकांमध्ये. त्याचं संपूर्णपणे श्रेय जाईल ते म्हणजे फलंदाज प्रशांतला, कारण की ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली आहे. आणि आमिर ने देखील भरपूर चांगली फलंदाजी अमरच्या माध्यमातून आपण बघितली. 76 धावांचं टार्गेट आहे. तर देसाई संघाच्या संघनायकाला आणि निर्जय संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच द्यायचं आहे. देसाई आणि निर्जय यानंतर सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. 75 धावा झाल्या, 76 धावांचा टार्गेट असेल. या वळ्यात आपण दुसऱ्या सत्राकडे. या 76 धावा कशा प्रकारे मैदानामध्ये बनवल्या जातील का टायगर संघ या 76 धावा सहजासहजी कुटेल, कारण की या अगोदरच्या मॅचमध्ये देखील 66 धावा चेस झाल्या. तर या मॅचमध्ये 76 धावा चेस होतात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा राहुल शेठ पाटील चषक. आपण वळूयात पुन्हा एकदा नितीन गाडन सरांकडे. धन्यवाद.
तर व्यासपीठावर पंढरनाथ पाटील साहेबांचं आगमन होत आहे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. तर आयोजकांच्या वतीने त्यांचा मी व्यासपीठावर मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद प्रसाद सर. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वळतोय आपण मैदानाच्या दिशेने. एका बाजूला आपण पाहतोय बेतोडे बस संघ ज्याने 3 गडी बाद 75 धावा केल्या आहेत आणि हर्ष इलेव्हन जय हनुमान डायगर या संघासमोर 76 धावांचं लक्ष आहे. 15.2च्या सरासरीने धावा आता करायच्या आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शंतनू पाटील आणि पंकजला आपण पाहतोय. राहुल शेठ पाटील चषकाचा जर तुम्ही विचार केला तर याच जोडीने 103 धावा सुद्धा मागच्या वर्षी या स्पर्धेत बनवल्या होत्या आणि तीच आता पार्टनरशिपची गरज आहे हर्ष इलेव्हन जय हनुमान टायगर संघाला. पहिला चेंडू सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतात. अमर तांडेल चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा मात्र इथे वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 धावा मिळत आहेत. 15.2च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 76 धावांचं लक्ष आहे. आपल्या व्यासपीठावर तुम्ही पाहता ग्रामीण समितीचे अध्यक्ष विनोददादा पाटील सुद्धा उपस्थित सामना एन्जॉय करतायत. काटेगावचे माजी सरपंच काशीनाथदादा पाटील सुद्धा आहेत. त्यानंतर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकमध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान असतं अनंतदादा पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतात आणि भरपूर संख्येने मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. हलकंसं अपील केलं होतं प्रशांतने. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 76 धावांचं लक्ष आहे. 2 धावा ऑलरेडी धावपलकावरती लागल्यात. मात्र इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुढची मॅच असेल जय हनुमान निजे वर्सेस एकता 11 देसाई. रवी सुधा म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. वाईड इश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. 6 धावा पहिला चौकार शंतनू पाटीलच्या बॅटमधनं. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे आता हर्ष इलेव्हन जय हनुमान टायगर संघाला. बऱ्याच वेळा अर्जुन इलेव्हन टायगर या नावाने सुद्धा आपण पाहतो. अनेक पुरस्कर्ते याही टीमला असतात. कारण खेळ तसा चांगला आहे. 2 वर्ष जर तुम्ही मागे गेले तर खूप चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र सरळ बॅटने चौकार आला होता. त्यात मात्र रिव्हर्सचं पवित्र घेतला आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. पंकज काहीतरी सूचना करतायत कारण की 4 चेंडू 6 धावा आल्या. 76 धावांचं लक्ष आहे. पंकजला माहिती आहे पॉवर प्लेच्या षटकात 15 ते 16 धावांच्या ते शोधात आहेत आणि त्या धावा यायला पाहिजे. हा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आहे. शंतनू पाटील एक चांगला फलंदाज आहे. प्रशांत राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. शंतनू पाटीलच्या बॅटमध्ये येणारा दुसरा चौकार. धन्यवाद. काय फटकेबाजी करतोय. 2 चेंडू जरी डॉट गेले असतील ग्रामीणचा 360 म्हणून शंतनू पाटीलला ओळखलं जातं आणि हे फटके तो सहज खेळतो. चांगल्या चेंडूवर सुद्धा तो फटका बनवतो. 10 धावा धापल कधी लागल्या. 76 धावांचं लक्ष आहे. प्रशांत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अजून एक चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. अमर तांडेल आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगली फेकी पाहायला मिळते. बॅकिंगसाठी रेवन येत आहेत जे स्वतः संघनायक आहेत बेतोडे ब संघाचे आणि पहिलं षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटका अखेर धावपलका धावा आहेत त्या 11 धावा. तर 65 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या सीझनमध्ये खूप चांगला खेळ राहिला. कालच्या दिवसात सुद्धा 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. केवल्य 11 टायगर्स संघ आपण पाहिलं तर मुक्ता डेव्हलपर्स चषकमध्ये छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. सागर पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याची निवड झाली आणि यावर्षी खूप चांगला खेळ आतापर्यंत राहिला. घोडची स्पर्धा सुद्धा खूप चांगला पहिल्या स्पर्धेत खेळत असताना पेटाईची स्पर्धा असो अनेक स्पर्धा
रायगडमध्ये जाऊन सुद्धा खूप चांगला खेळ केला. अकोर्लीची स्पर्धा असो खास करून, आणि छत्रपती क्रीडांगण मैदानात नेहमीच टायगर संघाची कामगिरी खूप चांगली राहिली, कारण की त्या अगोदर आदर्श चषक झाली, त्या स्पर्धेत सुद्धा उपविजेता संघ ठरला होता. शंतनू पाटील उत्कृष्ट फलंदाज, सायकल मात्र त्याला मिळाली होती. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज रेवन. अडवली गाव एंड कडून सज्ज होते. 3 खेळाडू आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि शंतनू पाटील आहेत, त्यामुळे आपल्याला क्षेत्ररक्षक डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. कपिल, त्यानंतर प्रवीण आहेत आणि अमर तांडेलला आपण पाहतोय, जो या टीमचा खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे. रेवन येत आहेत, पंचांचा इशारा येतो लेग बाईस. 76 धावांचं लक्ष आहे आणि या आजच्या दिवसात आपण प्रशासर विचार केला तर रेवनने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिला सामना आपण सकाळच्या सत्रात पहिला वाडेकरच्या विरुद्ध खूप चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर आगासन संघ आला, त्यांच्या विरोधात सुद्धा चांगली गोलंदाजी. आता मात्र या षटकात सुद्धा आपण पहिले या मॅचमध्ये सुद्धा पहिला चेंडू तर खूप चांगला टाकला, लेग बाईच्या स्वरूपात जरी धाव आली असेल. 12 धावा धापाकडे लागल्या. सुनील आमच्या सोबत, त्यानंतर बिपिन दुबेत कोहलीच्या तिसरीच्या स्पर्धेत सुद्धा आमच्या सोबत होते. अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा मागच्या वर्षी कव्हर केली होती. रेवन राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल. फलंदाज पंकज पाटीलच्या बॅटमध्ये येणारा पहिला चौकार. सोळा धावा धावफलकात लागल्यात. 60 धावांची अजूनही गरज आहे, कारण या मैदानाचा अभ्यास भरपूर आहे. हर्ष इलेव्हन जय हनुमान टायगर संघाला कारण की 104 धावांची भागीदारी रचली होती शंतनू पाटील आणि पंकज पाटीलनी, आणि त्याच पार्टनरशिपच्या आता शोधत असतील, कारण की लक्ष आपण पाहिलं तर 76 धावांचं आहे. मग आता समोर त्यांच्या संघ आपण पाहतोय बेतोडे बस संघ, ज्याने वाडेकर संघालाही पराभूत केलं, आगासन संघालाही पराभूत केलं, त्यानंतर घोट संघाला पाहू. असे 3 संघ सामने जिंकून तो पुढे झाले. दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर टायगर संघ 2 सामने जिंकले, त्यानंतर त्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून बाय मिळाली आणि आता मात्र ते थेट क्वार्टर फायनलची मॅच खेळत आहेत. रेवन गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक मिड विकेटवर येत आहेत. एकच धाव मिळेल. चांगली फेकी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धापलका धाव लागतात त्या 17 धावा. 76 धावांचं लक्ष. 59 धावांची अजूनही गरज आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ आहे. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. जेव्हा जेव्हा शंतनू पाटील स्ट्राईक एंडला येतो तेव्हा तेव्हा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. मैदानाच्या 4ही बाजूला तो फटके बाजू करू शकतो. हे चांगलं ठाऊक आहे बेतोडे ब संघाला, त्यामुळे हा बदल त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रेवन राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका. टायमिंग किती चांगले बघा. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. धन्यवाद. 76 धावांचं लक्ष. 23 धावा धापावे लागतात. याच स्पर्धेत आपण पाहिलं तर रणवीर इलेव्हन जय हनुमान क्रिकेट संघ अडवली संघाने 79 धावा या स्पर्धेत चेस केलेत. 76 का चेस होणार नाही, त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. तो प्रयत्न सुरू आहे शंतनू पाटील आणि पंकज पाटीलच्या माध्यमातून. रेवन गोलंदाजी मार्कवर. अडवली गाव एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फक्त बॉटम एजचा वापर केलाय. मिड विकेटला आता क्षेत्ररक्षक आहेत अमर. एकदा पूर्ण तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली. ते ज्यावेळी फटका खेळले शंतनू त्याच वेळी त्याने कॉल केला पंकजला की दुसरी धाव घ्यायची आहे, आणि दुसरी धाव त्याने वेगाने सहज पूर्ण केली. धावसंख्या 25. दुसरं षटक मार्गस्थ असताना रेवन इथे मात्र मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफच्या दिशेने. पंचांचा इशारा तो काय ते पाहायचं रमेश मात्रे यांचा. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी.
तर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकर धावा लागल्यात 29. पॉवर प्लेच्या षटकात 2 षटकात 29 धावा कुठल्यात. भितवडे संघाने 49 आपण पाहिलं तर जर्मन निजे संघाने 49 धावा 2 षटकात कुठल्या होत्या. त्या अगोदर टायगर संघाने सुद्धा चांगली धावसंख्या 2 षटकात उभारली होती. 2 षटकं संपलेली आहेत. जुना चेंडू मात्र आता मैदानात दिला जाईल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 47 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. एकही गडी बाद झाला नाहीये तो हर्ष 11 जर्मन टायगर संघाचा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 47 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जो संघ जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, टॉप 4 मध्ये पोहोचेल आणि कमीत कमी एका ट्रॉफी आणि कॅश प्राईजचा हकदार ठरेल. त्याचसाठी दोन्ही संघाचे प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला बेतोड संघाचे प्रयत्न धावा थांबवण्यासाठी, तर एका बाजूला आपण पाहतो धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये टीम हर्ष 11 टायगर टीमच्या माध्यमातून. 18 चेंडू 47 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा प्रशांत तांडेल येतात वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन. रेवनने या षटकात 18 धावा खर्च केल्या, ज्या रेवनने या स्पर्धेत खूप चांगली गोलंदाजी केली होती. मात्र त्याच रेवनला टार्गेट केलं शंतनू पाटीलने. एकता 11 देसाई संघ सुद्धा सज्ज झालाय पुढची मॅच खेळण्यासाठी. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक होते रेवन. चेंडू मागे, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. क्रिकेट संघानं आरपीआ ग्रुपनं राहुल शेठ पाटील चषक ठेवला या गावात. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावपल करावं लागतात त्या 33 धावा. 43 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू आपण विचार केला तर 17 चेंडू शिल्लक आहेत. ज्या प्रकारे आतापर्यंत खेळ करतायत पंकज आणि शंतनू, पंकजचा खेळ खूप चांगला राहिला होता गावदेवी घोटच्या स्पर्धेत. इथे मात्र व्यवस्थित टायमिंग झाल्याने मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. प्रवीण तांडेल येतील, चेंडू उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 35 धावा. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडूमध्ये 41 धावा अजूनही बनवायचे आहेत. एकही गडी बाद झाला नाही. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. पंकज पाटील आणि शंतनू पाटील. 4 स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक्स्टमच्या बाहेर होता, पंचाने वाईट चेंडू घोषित केला. 1 धाव मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागले 36. सुनील गावस्कर स्टँड, अजिंक्य राणे स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित शर्मा स्टँड आणि त्यानंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी बसण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. रणवीर 11 जयहनुमान क्रिकेट संघ आडवली आयोजित राहुल शेठ पाटील चषक 2019. इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तेवढंच चांगला तिथे मात्र झेल टिपलाय. प्रवीण तांडेल होते आणि फलंदाज पंकज चिखे समाप्त होईल. का चांगलं होतं मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि चांगलं जज केलं तिथे प्रवीण तांडेलने. असं वाटलं होतं षटकार जाईल थोड्या वेळासाठी, मात्र प्रवीण तांडेलने खूप चांगलं जज केला. 40 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कमी चेंडू जास्त धावा हे समीकरण सागर पाटीलचं नेहमीच राहिले आणि शंतनू पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कधी मॅचला तो कलाटणी देऊ शकतो. हे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का, पहिले यश संपादन केले गोलंदाज प्रशांत तांडेलने. प्रशांत राईट मोर द विकेट. पंच वाईटची खून करतायत. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. हेच पंच जय पवार यांनी पहिला चेंडू स्वीवर घोषित केला.
एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 37-39 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर्मन निजे टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे टॉससाठी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल एकता 11 देसाई. एकता देसाई संघ आपणही सज्ज राहायचे. प्रयत्न केले होते, खूप वेगाने आले, मात्र झेल कठीण आहे. अमरला असं वाटत होतं अमर खूप वेगाने आले होते. अमरलाही माहिती आहे शंतनू पाटीलचा झेल आहे, मात्र झेल खूप दूर होता. 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धावपलका धावा लागतात त्या 39-37 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मुक्ता डेव्हलपर्स चषकमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय एकता देसाई. त्यांच्या विरोधात असेल जर्मन निजे संघ जो उपविजेता ठरलाय. म्हणजे फायनलमध्ये एकमेकांसमोर आले होते, आज मात्र आपण पाहतोय क्वार्टर फायनलमध्ये त्यांची लढत असेल. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 13 चेंडूने आता मात्र 37 धावांची गरज आहे. प्रशांत तांडेल आपण पाहतोय चेंडू बाहेर पिचिंग करतात, मात्र त्यांचा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो. हेच पंच जय पवार यांनी पाहिलं आणि चेंडू इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. 13 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे हर्ष 11 जय हनुमान डायगर संघाला. 13 चेंडू 37 इक्वेशन. इथे फक्त बॉटमॅनचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. विकास चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एकच धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलका धावा लागल्या त्या 40. चेंडू शिल्लक आहेत आता 12 आणि धावा करायच्या 36. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पुढची मॅच असेल जय हनुमान निर्जे आणि त्यांच्या विरोधात एकता देसाई. ही पुढची मॅच असेल. यानंतर दुसरी क्वार्टर फायनलची मॅच तुमच्या समोर येईल. क्वार्टर फायनल नंबर 1 मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बेतोडे ब आणि त्यांच्या विरोधात हर्ष 11 जय हनुमान डायगर. तर जर्मन निजे संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर यायचे टॉससाठी लगेच. आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल एकता देसाई. रवी सुदाम मात्रे जे उद्योजक आहेत देसाईचे, ज्यांनी पुरस्कृत केलेला तुम्ही संघ पाहू शकाल. कालच्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगला खेळ राहिला. पहिला क्रमांक मोरेश्वर पाटील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्या विरोधात पाहतोय जर्मन निजे संघ जो त्या मुक्ता डेव्हलपर्स चषकमध्ये उपविजेता संघ ठरला. नक्कीच टायगर की बेतोडे बघ कोणता संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय होईल. 12 चेंडू 36 धावांची आता गरज आहे. आणि गोलंदाज सौरभ येत आहेत. बघा सौरभ कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. आडोली गाव एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. सेकंडला फलंदाज शंतनू पाटील आहेत. मॅच अजूनही संपली नाही कारण की शंतनू पाटील आणि सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र शंतनू पाटीलच्या बॅटमधनं सुरेख फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. तो पत्ता करतो तो पत्ता करतो. धन्यवाद. नक्कीच आता पत्ता कोणाचा गोल होणार आहे पाहायचे. कारण शंतनू पाटील जर मैदानात राहिले तर नक्कीच ही मॅच ते टर्न करतील. वैयक्तिक 32 धावांवरती खेळत आहेत. 11 चेंडू आणि आता मात्र 30 धावांची गरज आहे. सौरभ राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. सौरभ स्वतः झेल खाली येत आहेत आणि 32 धावांचं वादळ मात्र शंतनू पाटील मैदानाच्या बाहेर येईल. सुरेख झेल टिपलाय आणि धक्का लागतोय मैदानाच्या आतमध्ये हर्ष 11 डायगर संघाला. जोरदार टाळ्या होत्या शंतनू पाटील. 32 धावांची खेळी त्याने साकारली. मोठ्या फटक्याच्या पुन्हा शोधात होते मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. इथे मात्र स्वतः सौरभने खूप चांगला झेल टिपला. कारण सौरभलाही माहिती आहे
शंतनूची विकेट खूप महत्वाची आहे. आता मात्र मंदार आतापर्यंत या स्पर्धेत मंदारचाही खूप चांगला खेळ राहिलाय. सौरभ गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून करतायत लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत तांडेल तिथे फक्त सिंगल मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धाव लागतात त्या 27-29 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 29 धावांची गरज. मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हर्ष 11 डायगर आणि त्यांच्या विरोधात बेतवडे ब. जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. 9 चेंडू 29 धावांची गरज. गोलंदाज सौरभ गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख चेंडू होता. बीट केला ते फलंदाज मंदारला आणि आता समीकरण बदलते. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सागर सांगतायत मंदारला काहीतरी सूचना करतायत. कारण जागावेळेनं खेळण्याचा प्रयत्न होता मंदारचा, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. आणि इथे मात्र सौरभ मात्र चांगला कमबॅक करतोय. सौरभने 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केला आणि शंतनू पाटीलचा विकेट महत्वाचा घेतलाय सौरभने. इथे मात्र पंच वाईट शिकून करतात. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. 8 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. सौरभ राईट ओव्हर द विकेट. स्ट्राईक एंड फलंदाज मंदार. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते आणि आता समीकरण बदलते मैदानामध्ये. 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. या षटकात फक्त 8 धावा आल्यात. 12 चेंडू 36चं समीकरण होतं आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. शंतनू पाटील बाद झाल्यानंतर थोडासा संघर्ष करावा लागतोय हर्ष 11 जय हनुमान डायगर संघाला. येणारा चेंडू आता खूप महत्वाचा आहे. येणारा चेंडू मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे टायगर संघासाठी. इथे मात्र मंदारच्या बॅटमधनं स्वीटली टाइम होतोय का? क्षेत्ररक्षक तिथे आहेत, प्रयत्नही केले त्यांनी, पण पंचांचा इशारा येतो. चेंडू सीमा पार होईल. षटकार. धन्यवाद डीजे. चला स्पीडअप करायचं आहे. बेदोडे बस संघ 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. पुढची मॅच एकता देसाई कॅप्टन सज्ज राहायचं टॉस साठी आणि जय हनुमान निजे क्वार्टर फायनल नंबर 2. कॅप्टन सज्ज राहा. मुरेश्वर सज्ज आहेत जे कॅप्टन आहेत. प्रवीण म्हात्रे आहेत. एकता देसाई या टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकाल जय हनुमान निजे संघ. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. स्पीडअप करा हेच पंच सांगतायत. थोडंसं स्पीडअप करा. सामन्याचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. विकेटच्या आधारावरती 21 धावाही चालू शकतात. बेतोडे ब संघाचे 3 गडी बाद झालेत आणि हर्ष जय हनुमान टायगर संघाचे गडी बाद झाले 2. टॉस सुद्धा हर्ष जय हनुमान टायगर संघाने जिंकले. हा प्लस पॉइंट असेल त्यांच्यासाठी. येणारे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 21 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. मॅच बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलची मॅच आहे त्यामुळे दोन्ही संघांचे प्रयत्न सुरू आहेत. फक्त तुम्हाला जास्त वेळ घ्यायचा नाही लक्षात घ्या, कारण की 2 मॅच अजूनही बाकी आहेत. हर्षद तांडेल येत आहेत शेवटचं षटक घेऊन. हर्षद तांडेल. 6 चेंडू आणि 22चं समीकरण आहे. सागर पाटील अशा बऱ्याचशा मॅचेस सागर पाटीलने जिंकून दिल्या आहेत हर्ष 11 टायगर संघाला. हा सामना जिंकून देईल का बघायचं आहे. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज हर्षद तांडेल. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून हर्षद.
वाईट चेंडू. दोन धावा. नक्कीच शंतनू खेळाडू कक्षामधून आवाज द्यायचा नाहीये. 6 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. 19 चालू शकतात. पहिला चेंडू इथे वाईट चेंडू होता. हातावरती नियंत्रण नव्हतं. सहा चेंडू आणि आता मात्र 20 धावांची गरज आहे. तर नेजेगावचे माजी सरपंच गिरीधर पाटील साहेबांचं आगमन होते. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. राहुल शेठ पाटील चषक 2019 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू शिल्लक आहेत 6. धावा करायचे 20. 19 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. हर्षद गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू हा खेळून काढतोय. अमर तांडेल आलेत मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार. संपली नाहीये. मंदार सुद्धा चांगला फलंदाज आहे. सागर पाटील सुद्धा चांगला फलंदाज आहे. जरी शंतनू बाद झाला असेल 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये 5 षटकार एकाच मॅच मध्ये मारले होते. तो मंदार अजूनही स्ट्राईक एंडला आहे. त्यामुळे मंदारने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. सागरचा प्रयत्न होता स्ट्राईक घेण्याचा. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. दुसरी धाव घातक ठरू शकते मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. एक धाव आता सागरला माहिती आपल्या टीमसाठी महत्वाची आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धापलका धावा लागतात त्या 64 धावा. 76 धावांचा पाठलाग असताना 12 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11ही चालू शकतात. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे टॉस साठी. एकता देसाई आणि जयहनुमान नेजे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जास्त वेळ नका घेऊ. प्रवीण म्हात्रे सज्ज आहेत. हर्षद इथे मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. पंच वाईट शिकून करतायत. 4 चेंडू आणि आता मात्र 65 धावा झाल्यात. 76चं टार्गेट आहे. 11 धावांची अजूनही गरज आहे. 10 धावाही चालू शकतात. मात्र चेंडूची चला टॉस साठी यायचंय. जर्मन नेजे टीमचे कॅप्टन आपल्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचे कारण की प्रवीण म्हात्रे तिथे सज्ज आहेत. एकता देसाई टीमचे कॅप्टन. 4 चेंडू 11 धावांची गरज. आणि इथे फलंदाज बाद होईल. दोन्ही संघाचे आता विकेट समान आहेत. 3-3. टॉस फक्त जिंकलाय हर्ष 11 जयहनुमान टायगर संघाने. तर पंढरीनाथ पाटील साहेबांना विनंती होतो की आपण टॉस करायचे. पंढरीनाथ पाटील साहेब. 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. सागर 3-3. टॉस फक्त टायगर संघाने जिंकले त्यामुळे विकेट न कमावता 10 चालू शकतात. म्हणजे इथून एखादी विकेट जर गेली तर धावा कंपल्सरी येतील. लक्षात घ्या. इक्वेशन आपण वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. तर पंढरीनाथ पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचंय. ज्यांचं या स्पर्धेसाठी सुद्धा खूप मोठं योगदान आहे. तर याचे प्रवीण म्हात्रे आणि एकता देसाई आणि त्यांच्या विरोधात जयहनुमान नेजे. 3 चेंडू 11 धावांची गरज. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. टॉस फक्त हर्ष 11 जयहनुमान टायगर संघाने जिंकलाय. हर्षद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला सागर. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र सागरला एक षटकार एक चौकार मारावाच लागेल तर विकेट टॉसच्या आधारावरती मॅच जिंकतील. अन्यथा 2 षटकार मारावे लागतील तर मॅच जिंकतील. हर्ष 11 जयहनुमान टायगर संघ. जयहनुमान नेजे संघ टॉस विन आहे. बघायचे नाणेफेकी जिंकले जयहनुमान नेजे संघाने. आणि काय निर्णय ते घेत आहेत कारण त्यांच्या विरोधात एकता देसाई संघ आहे. त्यामुळे नक्कीच विचार करावा लागेल त्यांना कारण की फलंदाजी समोरच्या संघाची भरपूर खोलवर आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज.
इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी करते हर्षद. एक चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. थोडासा प्रेशर होता हर्षद तांडेलवरती, मात्र क्रिकेट हा दबावाचा खेळ नाहीये मित्रांनो. तुमच्याकडे फक्त आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास तुमच्याकडे असेल नक्कीच तुम्ही चांगला खेळ कराल. चला क्षेत्ररक्षण लावायचं. एक चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. सागरने स्ट्राईक तर स्वतःकडे घेतली, कारण मंदार सारख्या फलंदाला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. ज्या मंदारने छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारली होती, अशा फलंदाला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आणि सागरने आत्मविश्वासाने स्ट्राईक त्याच्याकडे घेतली, मात्र 2 चेंडू त्याच्याकडे डॉट गेलेत. क्रिकेटमध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ असतो. क्रिकेटमध्ये काय होईल याचा नेम नाहीये. एक चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे. आता मात्र एखादा चमत्कारच वाचू शकतो टीम हर्ष 11 जय हनुमान टायगर संघाला. मॅच त्यांच्याकडे होती, 4 चेंडू 11चं समीकरण होतं, 10 चालू होते, मात्र तिथून डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू तिथून आपल्याला डॉट पाहायला मिळेल, त्यामुळे या मॅचला कलाटणी मिळाली आहे. आणि आजच्या दिवसात बेतोडे बन आपण पाहिलं तर वाडेकर संघ फास्ट खेळायचं थोडं. बघा आयोजक आम्हाला वारंवार सूचना करतायत, जास्त वेळ घेताय तुम्ही, मात्र या षटकाराला भरपूर आता उशीर झालाय. 4 धावांनी मॅच गमवावी लागली ती टीम. हर्ष 11 जय हनुमान टायगर संघ या स्पर्धेतनं बाहेर जातोय आणि बेतोडे ब संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. धन्यवाद निजे संघ, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.